नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्यात. 2-3 क्षण तुम्हाला मी दाखवतो की ज्या टायमिंगला मी इथून गुपचूप सर्व सामान घरामधलं भरून निघालो होतो त्या टायमिंगचं सकाळचं वातावरण मी थोडासा व्हिडिओ घेतला, तो एक तुम्हाला आता मी दाखवतो आणि नंतर एक विशेष तुम्हाला काहीतरी दाखवायचं ते बघा आधी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला, आज लास्टची सकाळ बारामतीतली. पोरांनो, राधू, उठा उठा, चला आपल्याला जायचंय आंघोळ हे करा, चला. चल चल चल, उठ ओमा. अय, चला चला चला, जायचंय आपल्याला. उठा 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 उठा, परत तिथं गेल्यावर झोपा. उठ. तुला नाही यायचं, आजीकडे जायचं वय? हा, चल तिथं नवीन शाळा आहे. उठ उठ ओमा, उठ उठ, चला आंघोळ करा पिकअप यायला लागले. ओक सामान समजा आपल्याला टाकायचं आहे. उठ लवकर, तुझी कपडे हे काय काय आहे घे पडदेसनं. ओमा उठ उठ, चल चल, परत झोप तिकडं. चल, पिकअप आलं या, सामान भरायचं आहे. चल, लेकरं झोपलं, डोग्या मावला झोपू दे. हे उठल्यावर झोपूनच द्यायची नाही. ते कालवा करण, स्वयंपाक करून द्यायची नाही. प्रियंका सकाळ सकाळ तिकडं चपात्या पोरांना करून घेते. चपात्या ना, भूकही लागली तिथं, किती उशीर होईल म्हणून काय. दोघं उठले बाबा. इकडं मी झोपलो होतो. आजी गेली सकाळीच. चला, फ्रेश होऊन घ्या, आंघोळ्या करा, दात घासा, जावा दात घासा. जायचे आपल्याला आता. पिकअप येईन 7 वाजल्या. हां, इकडल्या एरियामध्ये रूम आहे. आता ही फायनल केली आहे मित्रांनो मी. हे बघा, असा हा बंगला आहे, अक्काच घेतला आहे. आतमध्ये आलं की छोटंसं बेडरूम आहे. इकडं आलं, इकडं हे हॉल आहे. इथून पण दरवाजा आहे, असं उघडतं येणार आहे. दाखवतो. ह्याला पण लोखंडी खिडक्या वगैरे आहे. इथं फर्निचर आहे. इकडं आल्यानंतर लाईट वगैरे, संडास बाथरूम. इकडं पण बाथरूम मोठं आहे. इकडं पण मोठा हॉल आहे बघितला. इथं पण बाथरूम आहे एक. इथं आरसा आहे. ही किचन, ही कपाट. इकडं काय देव मंदिर आहे. आणि इकडं मोकळं पटांगण आहे, एवढं धुणं वगैरे धुवायला. तर छान आहे, काही अडचण वरती. ही अशी शाळा आहे. डोंगर बघितलं कसले तर. गार्डन केलं ना. ओके, बघा शाळा बघितली तुम्ही. एकदम मस्त ग्राउंड होतं, असं की रस्त्याच्या कडेला शाळा होती आणि प्राथमिक मराठी शाळा होती. तिथं अंगणवाडीत ओम पण गेला असता, राधू 3रीत गेली असती, दोघं सोबत गेली असती. प्रियंकाला म्हणजे रोज सोडवायला लावलं असतं, चलत तिथं रस्ता क्रॉसिंगसाठी. असं माझं पूर्ण नियोजन होतं. असं काय खर्च पाण्यात मी काय पडत नव्हतो. राहिला विषय, त्या शाळेत शेजारी एक मस्तपैकी मैदान, ग्राउंड होतं, बगीचा होता, मोकळं पटांगण, सुटसुटीत एरिया. रोजच्या रोज आम्ही बसा उठा फिरायला गेलो असतो, अशी सोय होती. तर बघा, म्हणून सकाळ सकाळ मी काय काय तयारी करत होतो ते तुम्हाला दाखवतो. सकाळ सकाळ काढून घेतो मित्रांनो, कपडे टाकतो इथं, काय असेल ते. उरका उरका उरका. तर फायनली दोन्ही कपडे अडकवायचं अँगर काढलं. कपडे इथं आहेत. फायनली इथलं फॅन काढला बघा मित्रांनो, इथं काढून ठेवलाय. बाकीची गाड्या घाला कालच काढ म्हणलं होतं तुला. हे कपडे बघितले का. अशी माझी घरात माझी तयारी चालू होती की जाण्याच्या पूर्ण हिशोबाने. आणि मी काय असा कालवा केला नाही की मी आजच जाणार आहे, कोणाला कन्फर्म माहीत नव्हतं, फक्त जाणार आहे बघायला गेलोय. पण अचानकच जायचं होतं आणि त्यावेळेला ते दूधवाले काका आले. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला काय बोलल्या की बाबा तुम्ही काय जाऊ नका, तुमच्या पाया पडतो म्हणलं. एवढ्यापर्यंत बोललं. तुम्हाला इथं बारामध्ये पाय तिथं रूम देतो मी बघून, पण तुम्ही काय जाऊ नका. आणि ती म्हणले पिकअपवाल्याला काय पण तुम्ही सांगा, असं तसं बोलत बोलत तर तुम्हाला सांग समोरच पिकअपवाला आला
आणि गप्पच बसलं ते. मग ती पिकअपवालं पण त्यांच्या ओळखीच निघलं. ते पिकअपवाल्याला म्हणलं आमचं गिऱ्हाईक तुम्ही चालवलं असं तसं. आणि मी त्यांना त्यांच्या दुधाचं वरचं पैसे दिले आणि दिवाण खोलला होता. हे बघा दिवाण खोललेला आहे, बघितलं पूर्ण. तर ही दिवाणचे क्लाउड हे तिकडं ठेवलेत समजा. तर ते आतमध्ये टाकायला लागलो. तेवढ्यात तुम्हाला सांगतो दूधवाल्या काकाने पांडूला कॉल केला आणि मी बघा हे वरचा फॅन आता ज्वालाय हे काढत होतो आणि दारातच पांडू आला. मग तर सर्व काय झाल्यानंतर जास्त मी काय बोलत नाही. हे बघा ही फॅन आहे इथं काढलेला आहे, जोडायला लागलोय मी कारण पोरं झोपल्या ती बघितलं. आणि राधू खाल्ल्या घरी गेली. ह्यांना गार म्हणजे मच्छर चावतील, थोडंफार गार लागलं पाहिजेत नाही तर उकडं. त्यामुळं दुसरं गोष्ट अशी मित्रांनो की हिकडला पण फॅन काढलेला आहे हा, आणि हा पण फॅन काढलेला आहे. बाकीच्या वस्तू तर तुम्हाला बैठ्यात आहे. खुर्ची इथं दिवाणचं तिथलं वायफाय हे काढले समजस, पडदा काढलेलेच, इथलं पडदा अँकर, इथली ट्यूब, दिवाण खोलून ठेवलेला आहे. कपडे कशी वाळू घातल्यात, खिडकीचा पडदा काढलाय, वरचं समजा मोकळं केलंय. समजा घरात कपडे हे बघितलं दिवाणचं. विषय काय आहे सांगतो तुम्हाला मी सविस्तर. ही वरचा फ्रीजचा बॉक्स काढला, जाळून टाकला, हे समजा काढले. इकडलं बघितलंच आहे, इथलं पडदा काढलेला आहे. म्हणजे सांगायचं मला काहीतरी तुम्हाला. हा पडदा काढलेला आहे, इथला बोर्ड काढला, हे बघितलं का अशी केबल इथं होते टी व्हीला, तिथं 4 होलं दिसतात, तिथं टी व्ही होता, खाली त्याचं ब्रॅकेट डिश, वरती बल्ब होता, त्या खाली ट्यूब होती, तिथं अशी ट्यूब आडवी, इथं घड्याळ होतं, इथला पडदा काढला, फॅन काढला. ठिकाणी कपडे भरून ठेवले ते, त्या ठिकाणी कपडे भरून ठेवल्यात. आणि बाहेर डिश आहे, ह्यामध्ये LED, यामध्ये कॉम्प्युटरचं आहे. इथं दिवाणचं फाळक आहे, तिकडं माझा PC कॉम्प्युटर काढून ठेवलेला आहे. इथं दुसरा फॅन आहे, इथं तिसरा फॅन आहे, घड्याळ इकडं आहे आणि इथं पहिला फॅन आहे. पोरं झोपल्यात म्हणून हा फॅन मी जोडून घेतो या घेतो, इथं लावतो. ट्यूब आहे इथं बघा, इथं ट्यूब ठेवली. दुसऱ्या घरातली ट्यूब बघा इथं या वरती ठेवली. फॅन जोडतो, दाखवतो तुम्हाला. त्या दिवशी पांडूने मला काय गोष्टी समजून सांगितल्या, म्हणजे त्या बोलण्यात नाही ना मला पण कळलं की बाबा त्याची इच्छा नाही की मी जावं. आता एवढा भाऊ रिक्वेस्ट करतोय, प्रत्येक गोष्टीला मान्य जे नाही ते अपेक्षेच्या पुढल्या गोष्टी मला द्यायला तयार आहे. मग कुठतरी ऐकलं पाहिजेत. आणि एक विचार असा केला की बाबा कधी शूटिंगला गाण्याच्या हे ते आपले राधा ओम सुद्धा शूटसाठी उपयोगी येते. ते कधी इकडे येतो, ते कधी मी जातो. तिकडे गेल्यानंतर पाकच फुटाफुटा, आणि जेवढं लांब जाईन तेवढं नाटतं पण तुटतं आणि विसर पडतो, असं तेच सांगत होता. मग ह्या गोष्टी कुठेतरी मला पटल्या आणि मी त्या दिवशी थांबलो. दिवसभर रडतच होतो आणि मग फॅन संध्याकाळ जोडून घेतला, पोरांना हे होत होतं म्हणून बघा ते. तर फायनली फॅन जोडून घेतलाय बघा इकडं आणि चालू करतो आता. चालू केला, पुसून घेतलाय आणि आता सकाळला ब्लॉग घेतोय. तर पोरं झोपेतनं उठली फिटली बघा, ही सकाळ झाली. तर विषय काय झाला काय नाही, पांडूने का थांबवलं, कशामुळं थांबवलं, आणि मी आता कुठं जाणार आहे, पसारा अजून का लावला नाही, तर ही समजायची उत्तरं तुम्हाला देतोय माझ्या व्हिडिओमध्ये, सोमनाथ वाघमारे कॉमेडियन ह्या वरती. तर सकाळ सकाळ पोरं खेळते ते. तर दुर्गेमा माझा
हे जर रोजचंच आहे बघा असलं हळद टाकणं. नाही, माझ्या पण सांडल्या होय. होत्या. ए डुग्या इकडं चालू आहे तिला भूक स्वयंपाक लागली. येते. असं पाणी ठेवलं आंघोळीला. बघितलं का? तर असं हे घरातलं आता सध्या वातावरण आहे आणि मी काय करणार आहे, ह्या रूममध्ये मला राहायची इच्छा नाही. मी जाणार आहे दुसऱ्या रूममध्ये. तर त्यासाठी मी 2 दिवस झालं रूम बघतोय, पण मला पाहिजे तशी भेटा नाही. दुसऱ्या मजल्यावर वरच्या मजल्यावर आता एवढ्यात जस्ट बघून आलो, म्हणून तर उशीर झाला ब्लॉगला. रूम बघायलाच गेलतो तर तिथं पण वरच्याच मजल्यावर आहे. आता डोकं चला नाही, खाली पाहिजेत मला ग्राउंडला. भले उशीर लागू द्या, पण ही पसारा असाच ठेवणार आहे माहिती आहे का. तर कसली रूम आहे, आता काल एक बघितली रूम, त्याचं पण बघू काय होतंय. तुम्ही बघत राहा काय गोष्टी. चला, आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, नंतर सांगेन मी ते.